श्लोक 26. श्रीराम. देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. सर्वसाधारण माणूस जीवन जगण्यासाठीची धडपड, त्याचे प्रयत्न, आग्रह हा स्वतःच्या देहरक्षणासाठी करतो. समर्थ एका रचनेमध्ये म्हणतात की देह दुःख होताच वेगे पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. देहाचं भरण पोषण आणि उपयोग यासाठी माणूस आपला बहुतांशी वेळ खर्च करतो आणि हे सगळं तो प्रपंचासाठी करतो. मग परमार्थासाठी त्याचं काही नियोजन असतं का? एखादा माणूस जर रोज फिरण्याचा व्यायाम करत असेल आणि त्याला जास्त व्यायाम करताना आपण पाहिलं आणि आपण त्याला विचारलं की काय हो, जास्त व्यायामाचं प्रयोजन काय आहे? कुठं तीर्थयात्रेला किंवा वारीला जायचा विचार आहे की काय? त्याची सवय करताय की काय? त्यावर तो म्हणतो, छे हो, कुठली वारी आणि कुठचं काय? आज जरा घरात गोडाचं जेवण होणार आहे ना, ते पचलं पाहिजे म्हणून हा खटाटोप. किंवा एखाद्या दातांची काळजी घेणाऱ्याला विचारावं की तू रामरक्षा वगैरे स्तोत्र म्हणण्यासाठी हे करतोयस का, उच्चार चांगले यावेत म्हणून? तर त्यानं उत्तर द्यावं की मी चांगलं चुंगलं खाता यावं म्हणून हे करतो आहे. तर याचा अर्थ देहाची उपेक्षा करावी असा अजिबात नाही. वैदिक ऋषींनी निरोगी शतायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना केलेली आहे. पण या धडधाकट आयुष्याचा उपयोग आम्ही परमार्थासाठी करू असंही म्हटलेलं आहे. आपण शंकराच्या पूजेसाठी रुद्र म्हणतो तेव्हा ऋषी धनधान्य, संपत्ती, गायी, घोडे, शेवटी दगडसुद्धा मागतात. पण या गोष्टी मिळाल्यावर संपन्न झालेलं शरीर परमेश्वरासाठी वापरायला मिळू दे अशीही प्रार्थना करतात. इतकं शरीराचं रक्षण केलं, इंद्रियांचे लाड केले, तरी हा देह चिरकाळ टिकणारा नसतोच. कितीही काळजी घेतली तरी वृद्धपणी येणारी दुर्बलता टाळता येत नाही. इथं समर्थ म्हणतात की ईश्वर भक्तीचं ध्येय असलं काय किंवा इतर ध्येय असलं काय, शेवटी शरीर हे मातीलाच मिळणार आहे. म्हणजेच यम आपले पाश त्याभोवती आवळणार आहेच. पण हे पाश सुखकर व्हावेत म्हणून देहाला कष्टाची सवय हवी. देहरक्षण हे केवळ देहबुद्धीची जोपासना करणं नको, तर त्यातून देव, देश आणि धर्म याकरता शरीराचा उपयोग व्हावा ही बुद्धी हवी. नुकत्याच वाचलेल्या माहितीप्रमाणे अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या शरीराचा उपयोग मानवी कल्याणासाठी केला. त्यांनी जगभर पसरलेली ही महामारी कोविड-19 यावरची लस स्वतःला प्रायोगिक तत्वावर टोचून घेतली. यात स्वतःला आपले प्राण कदाचित गमवावे लागतील याची त्यांना कल्पना होती. सैनिक सीमेवर लढताना स्वतःच्या देहाची काळजी करत नाहीत, तसं आहे हे. पुढं समर्थ म्हणतात की हे मना, तू फक्त परमेश्वराची भक्ती कर. पारमार्थिक क्षेत्रामध्ये शरीराचा आणि मनाचा वापर प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं कर. म्हणजेच यथायोग्य सत्पात्री दानधर्म कर, पूजापाठ कर, विविध तीर्थयात्रा कर आणि शक्य असेल तितकं नामस्मरण कर. यामुळं भगवंताप्रतीचं तुझं प्रेम वाढेल. एकीकडे हे श्रद्धेनं केलंस तर अर्थातच तुझी या प्रपंचाची, संसाराची चिंता दूर होईल. तुम्हा सर्वांना महाभारतातली अर्जुन आणि जयद्रथ यांची कथा माहीत आहे. द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहाचा भेद करून अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आत गेला, चक्रव्यूहात गेला, पण बाहेर यायची कला त्याला माहिती नसल्यामुळं त्याचा मृत्यू झाला. त्याच्या देहावर जयद्रथ राजा अतिशय खुनशी वृत्तीनं पाय देऊन गेल्यामुळं अभिमन्यूचा देह तळमळत राहिला. आणि हे जेव्हा अर्जुनाला कळलं तेव्हा त्यानं प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्ताच्या आत मी जयद्रथाचा वध करेन, नाहीतर मला संपवेन. आणि हे जेव्हा कौरवांना कळलं तेव्हा जयद्रथ अर्जुनाच्या दृष्टीला पडणार नाही अशी त्यांनी व्यवस्था केली. संध्याकाळ होत आल्यावरती अर्जुनानं कोणतीही काळजी न करता प्रसन्न अंतःकरणानं स्वतःच्या मृत्यूची तयारी केली. हे जेव्हा श्रीकृष्णानं पाहिलं तेव्हा स्वतःच्या भक्तासाठी तो धावून आला आणि त्यानं सूर्यावरती सुदर्शन चक्र सोडून थोड्या वेळाकरता सूर्यास्त झाल्याचा भास निर्माण केला. आणि आता
अर्जुन कसा मरतो, कसा चितेवर चढतो आणि त्याची फजिती कशी होते हे पाहण्यासाठी जयद्रथ बाहेर आला. आणि त्याबरोबर श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि अर्जुनाला सांगितलं की जयद्रथाचा वध कर. अशा प्रकारे जयद्रथ राजा हा खुनशी आणि पापी होता. त्यानं स्वतःला कितीही वाचवायचा प्रयत्न केला तरी काळ त्याला घेऊनच गेला. परमेश्वराची भक्ती करणाऱ्या अर्जुनाची चिंता मात्र भगवंतानं वाहिली. म्हणून समर्थ सांगतात की तू फक्त भगवंताची भक्ती कर. एखाद्या वाहनाचे आघात शोषक, ज्याला आपण शॉक अब्सॉर्बर्स म्हणतो, ते चांगले असतील आणि गाडीतली सीट गुबगुबीत असेल तर ज्याप्रमाणे रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास आपल्याला होत नाही, त्याप्रमाणे परमेश्वरावर श्रद्धा असेल, त्याची भक्ती केली, त्याच्यावर नितांत प्रेम केलं तर हा भवसागर तरून जायला काहीच अडचण येणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. श्रीराम.